चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता गोळा करायला गेलेल्या 4 महिलांवर नरभक्षक वाघिणीने हल्ला करून त्यांना जागीच ठार केलंय. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून गावात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पण अवघ्या 24 तासांत वनविभागाने या वाघिणीला जेरबंद केलंय. या दुःखद घटनेनंतर आता थेट मुंबईतून मोठी पावले उचलली गेली आहेत. नेमकं काय घडलंय गुंजेवाहीत आणि काय आहेत ताज्या घडामोडी, पाहुयात सविस्तर. चंद्रपूर जिल्ह्याला लागलेला मानव वन्यजीव संघर्षाचा शाप संपायचं नाव घेत नाहीये. गुंजेवाही जंगल परिसरात नेहमीप्रमाणे तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर दबा धरून बसलेल्या वाघिणीने अचानक हल्ला चढवला. या भयंकर हल्ल्यात 4 निष्पाप महिलांचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली आणि संतापलेल्या ग्रामस्थांमुळे तिथे प्रचंड तणाव निर्माण झाला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून तात्काळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. अखेर वन विभागाने युद्ध पातळीवर मोहीम राबवून अवघ्या 24 तासांच्या आत त्या नरभक्षक वाघिणीला जेरबंद केलंय आणि गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतलाय. या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच शिवसेना आमदार तथा प्रवक्त्या डॉक्टर मनीषा कायंदे यांनी थेट चंद्रपूर गाठलं आणि पीडित कुटुंबांची सांत्वन भेट घेतली. आमदार कायंदे यांनी केवळ विचारपूसच केली नाही, तर त्यांनी थेट आपल्या मोबाईलवरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मृतांच्या नातेवाईकांचा दूरध्वनीवरून संपर्क करून दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून अत्यंत आपुलकीने कुटुंबाची विचारपूस केली. या 4 महिलांच्या मृत्यूवर तीव्र दुःख व्यक्त केलं आणि सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचा विश्वास दिला. एवढंच नाही, तर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनीही फोनवरून कुटुंबाशी संवाद साधत सर्वतोडी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. नातेवाईकांचे सांत्वन केल्यानंतर आमदार मनीषा कायंदे यांनी थेट स्थानिक वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी घटनेनंतर वनविभागाने तात्काळ केलेल्या कार्यवाहीचा सखोल आढावा घेतला. तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि गुंजेवाही परिसरातील गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्या दीर्घकालीन उपाययोजना केल्या जाणार आहेत, यावर त्यांनी अधिकाऱ्यांसोबत सखोल चर्चा केली. गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेतला जाणार नाही, अशा कडक सूचना त्यांनी यावेळी वन विभागाला दिल्या. या भेटीदरम्यान आमदार मनीषा कायंदे यांनी मृतकांच्या नातेवाईकांशी आणि गावकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अनेक वर्षांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी जागेवरूनच संबंधित इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून धारेवर धरलं आणि तात्काळ प्रश्न सोडवण्याच्या सूचना दिल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही यात पुढाकार घेतला असून प्रशासनाकडून या समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी तातडीने आदेश देण्यात आले आहेत. अँड कोटी दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरून आमदार मनीषा कायंदे यांनी प्रशासनाच्या एकूणच ढिसाळ कामकाजावर तीव्र शब्दांत शंका व्यक्त केली आहे. एवढंच नव्हे, तर विदर्भातील स्थानिक राजकीय नेत्यांच्या जनसंपर्कावर आणि त्यांच्या भूमिकेवरही त्यांनी थेट बोट ठेवलंय. इतकी मोठी घटना घडूनही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नेते कुठे गायब आहेत, असा संतप्त सवाल आता आमदार कायंदे यांच्या उपस्थितीनंतर केला जातोय. नमस्कार. आज या गुंजेवाही गाव जे आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, येथे शिवसेनेतर्फे मी आमदार मनीषा कायंदे तेंदूपत्ता तोडत असताना त्यांच्यावर वाघांनी अटॅक केला आणि 4ही महिला मृत पावल्या. ही अत्यंत गावामध्ये धक्कादायक अशी घटना घडली. अतिशय आम्हाला वेदना झाल्या आणि त्वरित आम्ही निर्णय घेतला की इथे आलं पाहिजे. इथल्या 2 बहिणी होत्या अविवाहित, दुसऱ्या 2 आहेत, तर त्यांच्या फॅमिलीमध्ये आता कमवतं कोण नाही आहे. आणि त्या 4ही कुटुंबांना आम्ही भेट दिली आणि भेट दिली असताना समजलं की घराची परिस्थिती हालाकीची आहे, अनेक समस्या आहेत. जी T2 वाघिणी आहे तिला आता जेरबंद केलं आहे. बाकीचं CCTV कॅमेऱ्यामध्ये जे दुसरे बछडे आहेत 2-3, तर त्यांना पण पकडण्याचं काम वनविभाग करत आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी मी देखील बोलले आणि ह्या सर्व गावातलं सगळं गावच इकडे आलं होतं. शिवसेनेची पूर्ण आमची टीम आम्ही इकडे आलो. माननीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आणि संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी कुटुंबाचं बोलणं करून दिलं. आणि ज्या 2 मुली आहेत त्यांनी आई राहिली नाही, वडील पण नाही आहे, तर त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी कशा पद्धतीने आम्हाला करेल. आम्ही नक्कीच, आपल्याला माहिती आहे की शिंदे साहेब हे अतिशय संवेदनशील आहे आणि त्यांनी पूर्ण मदत कुटुंबाला करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. जे पाहताय की इकडे धानोरकर आहे, बंडू हजारे आहेत, आमच्या दोन्ही महिला जिल्हाप्रमुख आहेत, प्रतिभाताई आणि भारतीताई आणि नितीन मते, ही सगळी अभ्यासू टीम आहे. आता हे पुढे या सगळ्यामध्ये लक्ष घालणार आहेत. एकनाथ शिंदे साहेबांसोबत बोललेत, म्हणजे काय संवाद झाला? नाही, ते त्या आईशी, त्या मातेशी बोलले आणि ते म्हणाले की शिवसेनेतर्फे आणि सरकारी जे काय आहे ते याच्यामध्ये त्वरित लक्ष देऊन त्यांना काय काय त्या कुटुंबासाठी करता येईल. कारण त्यांचा एक मुलगा जो आहे तो ITI शिकतोय, तर म्हणजे त्यांच्या नातू, तर त्याचं काय शिक्षण किती राहिलं आहे, काय त्याला पुढे नोकरीला लावून देणं, कारण त्याचं शिक्षण अजून चालू आहे. त्यामुळे या सगळ्या बऱ्याच गोष्टी लॉंग टर्ममध्ये, काही शॉर्ट टर्म आहेत आणि काही लॉंग टर्ममध्ये करण्यासारख्या. जे मृत झालेले आहेत सरकारी मदत लवकरात लवकर मिळणं, शिवसेनेकडनं काय करता येईल, त्याच्या उर्वरित शिक्षणाचा खर्च असेल, त्या 2 मुलींचा शिक्षणाचा खर्च असेल, दोन्ही माननीय एकनाथजी शिंदे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे
खासदार हे दोन्ही या गावातले सोडलेले आहेत आणि आपल्याला माहीत आहे की शिंदेसाहेब हे अतिशय संवेदनशील आहेत आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे त्यांचं जे मेडिकल फाउंडेशन आहे त्यामार्फत देखील त्यांना काय मदत देता येईल ते आत्ता मला वाटतं काही कमिट करण्यापेक्षा ते करून नंतर सांगितलेलं अधिक चांगलं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाईट वाटतं